इंग्रज भारत सोडून गेले, त्याच्यानंतर अनेक या देशामध्ये पंतप्रधान झाले, अनेक निवडणुका झाल्या. 60-65 वर्ष जवळपास काँग्रेस पक्षाची सत्ता होती. आता भारतीय जनता पक्षाची सत्ता या भारतावरती आहे. पण ह्यांनी असं काय केलं इतक्या वर्षामध्ये? नुसताच विकास 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 करायचा म्हणून प्रत्येक वेळेला निवडणुकीच्या वेळेला आवाहन केलं जातं मंत्र्यांकडनं, नेत्यांकडनं, राजकीय नेत्यांकडनं. आजही आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये लोकांना नीट रस्ते भेटलेले नाहीयेत, वीज भेटत नाहीये 24 तास शेतकऱ्यांना. म्हणजे मूलभूत गरजा सुद्धा आपल्या आतापर्यंतच्या नेत्यांना भागवता आल्या नाही, आपल्या जनतेच्या सोडवता आलेला नाही प्रश्न. आपण पुढचा विचार कधी करणार आहोत? जोपर्यंत आपण आपल्या मूलभूत प्रश्नांमध्येच अडकून पडलेलो आहोत तोपर्यंत पुढचा विचार करणार तरी कसा आपला नेते लोक? इतक्या वर्षामध्ये आपल्या मागून आलेले देश आपल्या पुढे निघून गेले आणि आपण आपल्या रुपयाचं सतत अवमूल्यन होतोय. का होतंय याची कारणं कोण शोधणार? आमच्या नेत्यांना आमचे मूलभूत प्रश्न नाही सोडवता आले, त्याच्या पुढे जाता नाही आलं कधी इतक्या वर्षांमध्ये. म्हणजे आमच्याकडे ना रस्ते नीट देता आले, आरोग्य व्यवस्था आपल्याकडे बरोबर नाहीये, सरकारी शाळा त्यांची अवस्था बघा जाय, सरकारी हॉस्पिटलची काय अवस्था आहे आज. ह्या साध्या साध्या गोष्टी सुद्धा आमच्या सरकारला आतापर्यंतच्या जेवढी मंत्री झाले, जेवढे मुख्यमंत्री झाले, सगळे याच्यासाठी जबाबदार आहेत. तुम्हाला ह्या गोष्टींकडे लक्ष का नाही द्यावं असं वाटतं? नुसत्या निवडणुका लढवायच्या आणि आम्ही मतदान करायचं जनतेने, आणि त्याच गोष्टींवरती पुन्हा पुन्हा मतदान घेतलं जातं, लढवलं जातं, आश्वासनं दिली जातात. मग ते आश्वासनं का पूर्ण होत नाहीत याचा अर्थ आपली जनता थंड आहे, ह्यांना प्रश्न विचारत नाही, आणि आमचे नेते माजलेले आहेत, त्यांना काही फरक पडत नाही. कामं करो अथवा न करो, आमची जनता येईल, आम्हाला मतदान करेल, हा एक आत्मविश्वास जोपर्यंत आपण यांचा तोडत नाही तोपर्यंत या गोष्टी सुधारणार नाहीत. सरकारी कार्यालयांमध्ये लोकांना तासनतास उभं राहावं लागतं, तिकडे कामं लवकर होत नाहीत. प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार, पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार, पोलीस लोकांशी नीट वागत नाहीत, अनेक गोष्टी. सगळेच पोलीस काय तसे असतात अशातला भाग नाही, काही पोलीस चांगले सुद्धा असतात, पण काही इतके माजलेले असतात ना की सामान्य जनता घाबरते अक्षरशः पोलीस स्टेशनला, नको ते पोलीस स्टेशनची पायरी चढायला अशी भावना असते. कोर्टांमध्ये आमच्याकडे नीट लवकर निकाल लावले जात नाहीत. वर्ष 15-15, 20-20 वर्ष एका प्रकरणाचा निकाल लावायला आमच्या कोर्टांना लागतोय. तर एकंदरीत जर बघितलं तर प्रत्येक खात्यामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याकडे बसबसपुरी आहे. एकही नीट खातं सरकारी नीट काम करताना आपल्याला दिसत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये वानवा आहे. आज या 15 ऑगस्टच्या निमित्ताने, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारत मातेच्या चरणी माझी प्रार्थना आहे की या नेत्यांना सद्बुद्धी दे, सरकारी अधिकाऱ्यांना सद्बुद्धी दे. कधीतरी देशाचा विचार करा रे. स्वतःच्या तुंबड्या भरायच्या म्हणजे किती भरायच्या? एपीजे अब्दुल कलामांनी म्हटलं होतं ना, देशासाठी तुमच्याकडे 10 मिनिटं आहे का? कधीतरी देशाचा विचार करा. या पुढच्या येणाऱ्या कच्च्या बच्चांचा विचार करा, त्या पिढ्यांचा विचार करा. लोकांनी तुमचं नाव आठवल्यानंतर तुम्हाला शिव्या नाही घातल्या पाहिजे, तुमचं कौतुक केलं पाहिजे, तुम्हाला लोकांनी आशीर्वाद दिले पाहिजे. असं काम करा. पैसा काय हो, इथे सोडून जायचं सगळं. मरावे परी कीर्ती रूपी उरावे, समर्थांनी सांगितलंय. का सांगितलंय? तुमच्याच गेल्याच्या नंतर सुद्धा लोकांनी तुमचं नाव काढलं पाहिजे, तुमची कीर्ती इथे जिवंत असली पाहिजे तुमची. असं काम केलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.